गव्हाची पोळी बनवण्यासाठी अचूक अंदाज आपल्याला कळत नाही ना, मी तुम्हाला सांगते कशा पद्धतीने घ्यायचं. आता आपल्याला 4 पोळ्या बनवायचे. एवढं असं भरून घेतलं ना, आपल्या मुठीचाच अंदाज घ्यायचा. 1 पोळी होते याच्यामध्ये, त्याच्यानंतर हे 2 3 बरोबर हे 4 पोळीच्या अंदाजे मी पीठ घेतलं होतं. तर ते आता आपण चाळून घेऊ. असं चाळून आपल्याला इथे आता हे पीठ चाळून घेतलं. थोडंसं असं छोटा अर्धा चम्मच एवढं मीठ टाकून घेतलं. ते व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. आता पाणी टाकून आपण मळून घेऊ. काय होतं, शहरातल्या ज्या मुली असताना त्यांना अंदाज येत नाही, मग त्याच्यासाठी खूप जास्त पीठ मळलं जातं. मग त्या पोळ्यांचं काय करायचं हा प्रश्न पडतो. रोज तर शिळी पोळी खाऊ शकत नाही, त्याच्यामुळं असं अचूक अंदाजाने आपण पोळी व्यवस्थित करू शकतो. म्हणजे आपलं तेवढं पीठ घेतलं ना तर तितक्याच पोळ्या होणार. आता इथे तेल वगैरे काही लावायचं नाही. असं व्यवस्थित आपण थोडंसं असं मऊ सर गोळा मळून 1-5 मिनिटासाठी आपण बाजूला ठेवून देऊ. असं एवढा मऊ असा गोळा मळून घेतला. कडक पण नाही मळायचा. कडक जर आपण पीठ मळलं ना तर ती पोळी आपली फुगत नाही आणि पोळी झाल्यानंतर ती वातड होते. आता आपण याला असंच 10 मिनिटासाठी असं बाजूला ठेवून देतो. व्यवस्थित असं पीठ एकदम मऊ करून घेतलं मी. असं एवढं मऊ झालंय. साईजचा गोळा घेतला. तुम्हाला जेवढी छोटी मोठी पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही घेऊ शकता. त्याच्यानंतर आपल्याला इथं थोडंसं असं लाटून घेऊ त्याला. त्याच्यात आपण तेल लावून घेऊ थोडंसं. त्याच्यावर थोडंसं असं पीठ टाकून घेऊ. ह्या कडा आहे ना व्यवस्थित अशा दाबायच्या. कडा जर तुम्ही व्यवस्थित दाबल्या पोळीच्या की तुमची पोळी 100% ही फुगणारच. त्याच्यानंतर आपल्याला इथे पण थोडंसं तेल लावून घ्यायचं. पुन्हा ह्या कडा व्यवस्थित दाबून घ्यायच्या. अशा व्यवस्थित दाबायच्या. ह्या बाजूने पण. नंतर आपल्याला आता पोळी लाटून घेऊ. तुम्हाला कशी पाहिजे पोळी तशी लाटून घ्यायची. कोणाला पोळी जाड लागते, कोणाला पातळ लागते, कोणाला छोटी, कोणाला मोठी, त्या पद्धतीने प्रत्येकाचे घरातले नेम. ज्यांना गोल लाटता येते त्यांनी तसं लाटायचं. ज्यांना गोल नाही लाटता येत ना, असं आपण जिथं उभं आहे ना तिथं आपल्याकडं असं लाटणं करून पोळी लाटायची. म्हणजे कडा आहे ना असे काठ हे बरोबर असं बारीक होता. कधीच आपल्या पोळीला कधी कोणी नाव पण ठेवणार नाही, कारण की पोळी कुठं बघितल्या जाते काठाजवळ. त्याच्यामुळं काठ नेहमी पोळीचे बारीक करायचे. आता पोळी लाटून झाली आपली. आता आपण तव्यावर टाकून घेऊ. थोडंसं असं गव्हाचं पीठ टाकायचं त्याच्यावरती, का की आपली पोळी तव्याला चिटकू नये म्हणून. तर इथे तव्यावरती टाकून घेतो. पोळी पलटी मारून घेऊ आपण. त्याला असं उलटणीला तेल लावून पलटी मारून घेतो. किती अशी मऊ व्यवस्थित फुगलेली पोळी झाली आपली. थोडंसं अजून त्याला तेल लावून घेऊ. पद्धतीने तुम्ही पीठ मळून पोळी करायची. जेव्हा किती पूड मोकळे होत्या, व्यवस्थित असं पूर्ण पूड मोकळे होते आपल्या पोळीचे. हा एक पूड, हा दुसरा पूड. अशा पद्धतीने तुम्ही बनवली ना छान असं पोळी होती. माझी रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.